राज्यातील नद्यांना मोकळा श्वास देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतलाय। कारण आता नद्यांच्या पाण्यावर तरंगणारा कचरा ड्रोन बोटच्या माध्यमातून स्वच्छ केला जाणार आहे। नदीच्या कडेला उभं राहून या बोटीद्वारे कंट्रोल ठेवला जातोय। महाराष्ट्र शासनाच्या स्टार्टअप योजनेत सागर डिफेन्स कंपनीने ही बोट सादर केली होती। या बोटची चाचणी सध्या पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे। एकावेळी 350 किलो कचरा स्वच्छ करण्याची क्षमता या ड्रोन बोटची आहे। ड्रोन ऑपरेटर एकाच जागी उभं राहून बोटीकडून 4 किलोमीटर नदीचा भाग स्वच्छ करू शकतोय। 2 तास चार्ज केल्यानंतर ही बोट 10 तास कचरा स्वच्छ करते। एका ड्रोन बोटसाठी 25 ते 35 लाख रुपये मोजावे लागणार आहेत। महाराष्ट्र राज्यातल्या नद्या आता या रिमोटद्वारे मोकळा श्वास घेणार आहेत। कशा त्याचं पिंपरी चिंचवडमध्ये प्रात्यक्षिक सुरू आहे। पिंपरी चिंचवडची ही पवना नदी आहे आणि या पवना नदीमध्ये ही बोट पाहू शकता। या बोटला ड्रोन बोट नाव आहे आणि ती बोट जी आहे ती या रिमोटद्वारे या ठिकाणी या नदीवरचा जो कचरा आहे तो उचलत आहे। ही बोट जी आहे ते आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या नदीच्या वरचा पाण्याच्या वरचा जो तरंगणारा कचरा आहे ती कशी आपल्याकडे ओढून घेते, जवळ जाते आणि त्यामध्ये कचरा जो आहे तो आपल्या शरीरामध्ये घेते असं म्हणावं लागेल। जवळपास ही बोट जी आहे ते 350 किलोचा कचरा एका वेळेला उचलू शकते। महाराष्ट्र शासनानं हे जे बोट आहे या बोटीची कंपनी जी आहे ती सागर डिफेन्स इंजिनियर्स या कंपनीसोबत करार केलेला आहे आणि त्या करारानुसारच ही चाचणी जी आहे ती पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी पार पडते। दिवसभराचा म्हणजे 24 तासाचा खर्च जर आपण पाहिला या बोटीचा तर केवळ 66 रुपये खर्च येणार आहे आणि त्यामुळेच अतिशय तोकड्या किमतीमध्ये जर नदी स्वच्छ होणार असेल तर नक्कीच या उपक्रमाचा स्वागत करणं गरजेचं आहे। याआधी आपण पाहिलेलं आहे की ड्रोन कॅमेरे जे आहेत ते पोलिसी कारवायांमध्ये कशा पद्धतीने अग्रेसर राहतात आणि त्याच्यातून पोलिसांनाही मोठी मदत होते। आता ही ड्रोन बोट जी आहे ती राज्यातल्या नद्या मोकळा श्वास घेण्यासाठी अग्रेसर राहणार आहेत। कॅमेरामन कृष्णा पांचासह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड।